सलाम वालेकुम, जय भीम, जय लहूजी, जय सेवालाल। सर्वात प्रथम मी आमचे मार्गदर्शक स्वर्गीय खैसर देशमुख साहेब आणि माझे जिवलग मित्र स्वर्गीय सय्यद निसार भाई यांना त्रिवार वंदन करतो आणि या सभेला सुरुवात करण्यापूर्वी भारत देशातील सर्व महामानवांना नतमस्तक होतो आणि मी आज या ठिकाणी आपल्या या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे प्रवक्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय फारुक अहमद सर आणि सर्व उपस्थित मान्यवर, माझ्या बंधू भगिनींनो, मी आपल्या समोर थोडक्यात माझे विचार मांडणार आहे। ज्यावेळेस मी नगरसेवक होतो, नगरसेवक असताना मी केलेले कामे आपल्या सर्वांना माहीतच असतील। मी निवडून आल्याच्या नंतर सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचे मार्गदर्शक मुफ्ती मुख्तारुद्दीन साहेबांच्या सोबत मी निवडून आलेला असताना आम्ही आमच्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेली आहे आणि याच विकास कामाच्या बळावर नंतर मी भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा माझ्या स्वखर्चाच्या 5 लाख आणि सर्व देगलूर शहरातील दानशूर व्यक्तीकडून आपण निधीच्या माध्यमातून जमा करून बाबासाहेबांचा पुतळा बांधलेला आहे आणि यानंतर सर्व महापुरुषांचे पुतळे आपण निर्माण केलेले आहे। आज गोरगरीब विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षण घेणं अवघड झालेलं आहे। मुंबई पुणे या ठिकाणी जाणं कठीण परिस्थिती आहे, म्हणून देगलूर नगर परिषदेच्या वतीनं आपण भव्य दिव्य अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका निर्माण केली आणि त्यामध्ये सर 2 वर्षामध्ये 50 विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत आणि त्यानंतर या देगलूर मध्ये एक मोठे अधिकारी माझे जिवलग मित्र होते आणि देगलूर मधली कुठलीच स्मशानभूमी आणि कब्रस्तान ही 7/12ला नोंद नव्हती। त्यांना धरून आम्ही 7/12ला नोंद केली आणि कब्रस्तानची, स्मशानभूमीची आम्ही नोंद त्या ठिकाणी करून भव्य दिव्य प्रमाणात त्याचं सुद्धा काम केलेलं आहे। आणि आपण पाहत असाल की अनेक जण नगरसेवक झाले, नगराध्यक्ष झाले आणि अनेकांना 5 वर्ष शिकण्यातच जाते, पण मी या 5 वर्षाच्या काळात ऐतिहासिक असे काम केल्यामुळं ही जनता माझ्या पाठीशी आहे। आणि काँग्रेस सोडण्याचं एक मुख्य कारण तुम्हाला सांगू इच्छितो। आपल्या सर्वांना माहित असेल, इथला एक पूर्वाश्रमीचा दादा, स्वयंघोषित दादा हा नगराध्यक्ष झाला, सर्वांना घेऊन चालल असं आम्हाला वाटलं होतं आणि सर त्याला भाषण सुद्धा येत नव्हतं, त्याला भाषण मी शिकवत होतो। हे सर्वांना माहित आहे का? माहित असेल तर हातवर करा। आणि देगलूर शहरामध्ये 250 कोटी पर्यंतची निधी आपण आणलेली आहे आणि याच्यात मोलाचा वाटा सय्यद निसार भाई, मुफ्ती मुख्तारुद्दीन साहेब, महमूद भाई, बालाजी टेकाळे असे अनेक लोक आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी भव्य दिव्य असे निधी आणून विकास कामे केलेली आहोत। आणि सर मला सांगायला अभिमान वाटेल की ज्या वेळेस मुस्लिम बांधवांसाठी काय करायला गरज पडली त्या वेळेस मी मुस्लिम बांधवांसाठी धावून गेलेलो आहे। ज्या वेळेस सीएए एनआरसी सारखा काळा कायदा या ठिकाणी निर्माण केला जात होता, लागू केला जात होता, त्यावेळेस संबंध महाराष्ट्रातून बौद्ध बांधवांच्या वतीनं मी पुढाकार घेऊन देगलूर मध्ये सर्वात मोठा मोर्चा काढला होता आणि अनेक असे आपण विकास कामे केलेली आहेत। आणि आज काँग्रेसमध्ये आपल्याला आपल्या लोकांसाठी लढता येत नव्हतं। आपण जर काही निर्णय घ्यायला गेलो, कोणाच्या पाठीशी उभं राहायचा प्रयत्न केला गेलं तर तुम्ही असं करू नका, तुमच्यामुळे आमच्या पार्टी बदनाम होईल असं म्हणलं जात होतं। आणि आज लोक म्हणत आहेत की काँग्रेस आणि वंचितची युती माझ्यामुळे झाली नाही, तर माझा काय दोष होता? माझी एवढीच रास्त मागणी होती की या ठिकाणी 15,500 मुस्लिम समाज आहे आणि 7,000 एससी समाज आहे। काँग्रेसनं जर मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली तर आमचा पाठिंबा त्यांना राहील, ही रास्त मागणी केलेली आहे का? चुकीची मागणी होती का? आणि त्यामुळं
त्यांनी तो राग धरून सर. आणि इथला जो स्वयंघोषित बुट्टू बाबा आहे, सर्वांना माहितच असेल बुट्टू बाबा कोण आहे. त्याने या पूर्ण देगलूर शहराचं वाटोळं केलेलं आहे आणि हे पूर्ण निधी गुत्तेदारांना विकून आज 35 करोड रुपये तो कमवलेला आहे. आणि आज वेळाचं सोंग घेऊन तुमच्या समोर झोळी घेऊन असं फिरत असतो. त्याला गरीब समजू नका. त्याच्याकडे 35 करोड रुपयाची काळी माया आहे. हे प्रूफ केसात येणाऱ्या काळामध्ये मी सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आणि यामुळं मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला एका जागी होऊन या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ नये या कारस्थानानं त्यांनी आमचं डाव धरलेला आहे. पण फारुख सर असतील, शिवाभाऊ नरंगले असतील, प्रशांत दादा इंगोले असतील, या सर्वांनी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती घडून आणलेली होती आणि श्रद्धेय बाळासाहेबांच्या सूचनेनुसार त्यांनी युती केलेली होती. पण युती तोडण्याचा महापाप इथले हरामखोर नेत्यांनी केलेला आहे. याचा बदला आपण घेणार की नाही? सर्वांनी हात वर करून सांगा, याचा बदला आपण घेणार की नाही? आणि मी सर्वांना सांगू इच्छितो, की मला पाडण्यासाठी या राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसनं आपले 4 पिल्ले गल्लीमध्ये सोडलेले आहेत आणि ते दारोदार फिरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी 2.5 लाख रुपये घेऊन तुमच्या मताचा सौदा केलेला आहे. तुम्ही त्यांच्या या माझ्या विरुद्ध करणाऱ्या टीकेला बळी पडणार का? तर ही निवडणूक आपली विकासावर आहे. मी नगरसेवक म्हणून केलेल्या कामावर आहे आणि मी सर्वांच्या सुखात दुःखात अडीअडचणीत येणारा माणूस आहे याची जाणीव आपल्याला असेलच. आज माझा पराभव करण्यासाठी हे तिन्ही पक्ष एका जागी आलेले आहेत. म्हणून मी सर्व माझ्या बंधू भगिनी मतदार बांधवांना सांगू इच्छितो की आज ज्या या प्रभागाचं गणित आहे, 3700 मतं आहेत. 3700 मध्ये 2100 मुस्लिम समाजाचे आहेत आणि 1500 एससी समाजाचे आहेत आणि 150 मतं हे लमानी समाजाचे आहेत. तर या 1500 मतापैकी मी या जनतेच्या बळावर 750 मतं घेत आहेत आणि फक्त 500 मताची गरज आहे सर. आणि माझा मोठा भाऊ मुस्लिम समाजानं जर मला या ठिकाणी मतदानारूपी निवडून दिलं तर निश्चित त्यांच्यासाठी काय करू शकतो हे त्या सर्वांना माहित आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपली या ठिकाणी आपली ताकद जर दाखवायचं असेल तर आपण एक होणं गरजेचं आहे.